मग मी कर्म करतो म्हणजे नेमकं कोण कर्म करतं याचा विचार केला पाहिजे. या मीचं नेमकं स्वरूप कळालं की मग कर्मातला अहंकार जातो, तो त्याशिवाय जात नाही. कर्मातला अहंकार जाण्याकरता कर्त्याचं स्वरूप लक्षात घेणं फार महत्वाचं असतं. कर्ता कोण आहे, कर्त्याला कर्ते पण कधी लागतं, वेदांताचे नियम आहेत त्याला. आता पुन्हा सांगतो एक, आता वेदांत काय सांगू मी आपल्याला. कर्त्याचं कर्तेपण सिद्ध होण्याकरता 3 गोष्टी लागतात वेदांताच्या नियमानुसार. थोडं थोडं सांगतो, फार विस्तार करत नाही, थोडं थोडं सांगतो. त्याला उपादानाचं साक्षात ज्ञान असावं लागतं, त्याला कर्म करण्याची इच्छा असावी लागते आणि त्याच्याकडून हालचाल युक्त काहीतरी कृती घडावी लागते, तर त्याला कर्ता म्हणतात. ज्याला उपादानाचं साक्षात ज्ञान नसतं, उपादानाच्या अज्ञानामध्ये कर्ते पण येत नाही. उदाहरण, एखादा कुंभार मडकं बनवतो. मडकं कशापासून बनतं? मातीपासून बनतं. माती हे त्या मडक्याचं उपादान कारण आहे. कोणत्या मातीपासून मडकं बनतं हे कुंभाराला कळलं पाहिजे. मडकी संपली आहेत म्हणून कुंभाराने जर मुरूम आणून टाकला तर तो कुंभार नाही, तो त्या मडक्याचा कर्ता होत नाही. कारण मडकं कशाने बनतं याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे, तर तो कर्ता होतो. विनाकारण कर्ते पण येत नाही एखाद्याच्या ठिकाणी. उपादानाच्या ज्ञानात कर्तेपणाचा आरोप केला जातो किंवा स्वीकार केला जात असतो. ज्याला उपादानाचं ज्ञान नाही त्याला कर्ते पण येत नाही. सोनाराला कळलं पाहिजे की कोणत्या सोन्यापासून अलंकार बनवता येतो. शुद्ध सोन्यापासून बनवता येत नाही. 24 कॅरेटच्या सोन्यापासून कसा अलंकार बनवता येईल? मग त्याच्यामध्ये त्याला काहीतरी तांब मिसळावं लागतं, त्याला पितळ मिसळावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. मग ते किती प्रमाणात मिसळायचं हे ज्या त्या सोनारावर ठरलेलं असतं. तो बरोबर सगळे ते हिशोब बांधतो, काय करायचे ते करतो. ते सगळं काल परवा आपण बोलून आलो. ते तांब किती, सोनं किती, पितळ किती, ते त्याला कळतं. मग कोणत्या गिऱ्हाईकाला कोणता दागिना दाखवायचा असतो हेही त्याला कळतं. साधं नाही ते. जर त्याला सोन्याचं ज्ञान नसेल, प्रत्येक पिवळ्या धातूला जर तो सोनच समजणार असेल तर तो सोनार कर्ता होत नाही. कर्ता होण्याकरता त्याला उपादानाचं ज्ञान पाहिजे. कोणत्या मातीपासून मडकं बनतं, ती माती कुठं उपलब्ध होते, ती माती आणल्यावर मातीचं मडकं होतं म्हणजे असलेली माती तशीच चाकावर ठेवून मडकं होतं का? मग त्याला चाळावं कसं लागतं, त्याच्यातले खडे कसे बाजूला काढावे लागतात, ती माती भिजवावी कशी लागते, त्याला तुडवावं कसं लागतं, त्याच्यामध्ये कापूस मिसळावा का मिसळू नये, मग ते किती घट्ट किती सैल करायचं हे कुंभाराला कळलं तर कुंभार त्या मडक्याचा कर्ता होतो. ज्याला हे कळतच नाही तो मडकच राहतो. लक्षात घ्या, त्याला कळलं पाहिजे ना, हे त्याला ती बुद्धी पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलंय ना, भूमी आतोनी स्वयंभ काय घडे गाडगे याचे निगती कोंब, कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबा कुलाल मती, कुलाल म्हणजे कुंभार, त्याला बुद्धी असली पाहिजे. मती शब्द वापरला ज्ञानोबाऱ्यांनी. कुलाल मतीचे गर्भ उमटले की, त्याला उपादानाचं ज्ञान पाहिजे. एखादा कुंभार आहे, त्याला कोणत्या मातीपासून मडकं बनवायचं हे कळतं, पण तो विचार करतो आधी केलेली मडकीच आपली अजून खपली नाहीत, संपली नाहीत, सगळा आवा मडक्याने भरून पडलेला आहे, संक्रांत होऊन सुद्धा मडकी सगळी संपली नाहीत, आता नवीन कुठं मडकी बनवायची आहे, जागा नाही घरामध्ये ठेवायला, मग नको नंतर कधीतरी पाहू असं म्हणून जो मडकी बनवत नाही
तोही कुंभार मडक्याचा करता होत नाही, कारण त्याला ज्ञान असलं तरी त्याची इच्छा नाही. त्याची इच्छा नाही आहे. नाही हो, इच्छा नाही का? बरंच वाटत नाही, ताप आहे, नको वाटतंय, आधीची मडकी भरपूर आहेत, उल्हासच नाही काही करायला, काही खपतच नाहीत, कोणी घेतच नाही आता मडकं वगैरे. तो काही सांगेल त्याची कारणं त्याची, पण त्याला इच्छा नसेल तर तो करता होत नाही. एखाद्याला ज्ञानही आहे आणि करण्याची इच्छाही आहे, पण त्याच्याकडून कृती होत नसेल तरी तो करता नाही. मला खूप करण्याची इच्छा आहे, कसं करावं हे मला कळतं. मी परवा बोललो ना आपण की मला वारीला कसं जायचं, काय तयारी करायची, सगळं कळतं. जाण्याची माझी इच्छाही आहे, पण मला जाता येत नाही, मला हालचाल करता येत नाही, कारण माझे दोन्ही पाय दुखतात. कारण दोन्ही पायाचं ऑपरेशन झालंय. माझी फार इच्छा आहे, पण मला हालचाल करता येत नाही, पाऊल टाकता येत नाही, अंगात ताप आहे, रोग झालेला आहे, डॉक्टरनी बाहेर पडू नका म्हणून सांगितलेलं आहे, चार चौघांमध्ये समाजामध्ये मिसळू नका म्हणून सांगितलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे, काही कारण असतील. माझ्याकडून जर ती कृती होत नसेल तर त्याला करता मला म्हणता येणार नाही. कर्त्याचं कर्तेपण सिद्ध होण्याकरता या 3 गोष्टी लागतात. उपादानाचं ज्ञान, उपादानापासून वस्तू बनवण्याची इच्छा, आणि ती वस्तू बनवण्याकरता हालचाल, काही खटपट करणं, चेष्टा करणं हे आवश्यक असतं. या तिन्हीला मिळून करता म्हणतात. मग हा करता कोण आहे? कर्माचा करता मी आहे असं जेव्हा मनुष्य म्हणतो आणि त्याच्या मीमुळे त्याच्याकडे जर अहंकार येत असेल तर मी कर्म करतो म्हणजे कोण करतो? माझ्या देहाची जी हालचाल होते ती माझ्यामुळे होते का? माझ्यामुळे होते का? होत नाही. आमचा भ्रम आहे की हे सगळं माझ्यामुळे चाललंय म्हणून. त्याच्यामध्ये एक अज्ञान नावाची संकल्पना येते या सगळ्या प्रकरणामध्ये. ती फार मोठी आहे, फार सूक्ष्म आहे, फार महत्वाची आहे. त्या अज्ञानामुळं देहाचा आणि आत्म्याचा नसलेला संबंध आम्हाला कल्पावा लागतो. याचा त्याच्याशी काहीच, त्याला आपल्या मराठीमध्ये त्याला बादरायण संबंध म्हणतात. जुन्या लोकांना माहिती असेल बादरायण संबंध अशी एक संकल्पना आहे आपल्याकडे. ते त्याचं एक सुभाषित आहे, त्याच्यावरून ते आलंय. अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः बादरायण संबंध हा वयम वयम यूयम यूयम असं एक सुभाषित आहे. त्याच्याकरता नसलेलाच काहीच संबंध नाही, पण तरी तो जबरदस्तीनं जोडला जातो. कुठेतरी अल्पस्वल्प काहीतरी साधर्म्य बघितलं जातं आणि तो संबंध जोडला जातो. त्याच्याकरता म्हणून ते सांगितलं बादरायण संबंध, ते याच्याकरता सांगितलं जातं. एक कुटुंब बैलगाडीत बसून प्रवासाला निघालं. या सुभाषिताच्या मागची कथा सांगतो आपल्याला. एक कुटुंब बैलगाडीत बसून प्रवासाला निघालं. आता लांब जायचं होतं, मजल दरमजल करत जाणं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. संध्याकाळ एका गावामध्ये आले. संध्याकाळ झाली. गावामध्ये इकडं तिकडं जाताना त्यांना दिसलं की एक मोठा वाडा आहे, बाहेर मोठं अंगण आहे, 4-2 बैल बांधलेले आहेत, 5-6 गाई बांधलेल्या आहेत, चारा दिसतोय. त्याने आपली बैलगाडी घातली त्या अंगणामध्ये, बैल सोडले, त्यांचा चारा घेतला, आपल्या बैलांसमोर टाकला आणि ते बैलगाडीतले ते कुटुंब उतरलं आणि त्यांनी दरवाजा वाजवला. त्या घरातला जो पुरुष होता तो कुठेतरी बाहेर गेला होता, घरी नव्हता. घरात असणाऱ्या बाईने दार उघडलं. दार उघडलं, तिने बघितलं, अरे चांगलं कुटुंब दिसतंय, आपल्या अंगणात बैलगाडी सोडली आहे, आपला चारा बैलांना घातलाय, म्हणजे बहुतेक कोणीतरी परिचित असावेत असं तिला वाटलं. आणि तिला वाटलं बहुतेक यांच्याकडचे पाहुणे असतील, माहीत नसतील आपल्याला, यांना सांगितलं असेल हे घरी नाही आहेत, यांना सांगितलं असेल. तिने स्वागत केलं, या या. बैठकीत नेऊन बसवलं, पाणी दिलं, गरम पाणी करून हातपाय धुवायला दिले, पाणी प्यायला दिलं, चहा केला, अमुक केलं तमुक केलं. मग कुठं निघालात काय नाही. आता कसं असतं, संभावित माणसाला ना तुम्ही कोण असं विचारायची लाज वाटत असते. पाहुण्यांना कसं विचारायचं?
मग त्यांना पाणी वगैरे दिलं. मग कुठं निघालात काय नाही. मग त्यांनी सांगितलं असं असं गावाला चाललोय. मग त्या बाईने सांगितलं हो ते गाव तर लांब आहे, आता संध्याकाळी कुठं जाता, आज रात्री इथंच मुक्काम करा, मी तुम्हाला काहीतरी स्वयंपाक करते, जेवण करा, झोपा, उद्या सकाळी निघा. यांना तेच पाहिजे होतं. ते तिथं थांबले. मग त्या बाईने, आता अचानक पाहुणे आले म्हणल्यानंतर कुठल्याही बाईची धांदल उडते. नाही तुम्ही प्रवास करून आलात, तुम्ही बसा, तुम्ही बसा. त्यांना बसवलं. मग त्यांनी सगळा स्वयंपाक केला. आता पाहुणे आले, पहिल्यांदाच आलेले आहेत, लग्न झाल्यापासून मी या पाहुण्यांना बघितलेलं नाही, काय कोणाला माहिती, मानाचेत पानाचेत काही असू शकतं. मग ती बिचारी खूप झटून तिने स्वयंपाक केला. 2 भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, अमुक तमुक, गोडाचं काही केलं, हे ते केलं. असं पान वाढले. पान तिने सांगितलं चला पानं वाढली आहेत, हे बाहेर गेलेत, अजून आले नाहीत, येतील, पण तुम्ही बसून घ्या, तुम्ही थकून आलात, कशाला त्यांच्याकरता थांबता, बसा पानावर. मी पानं मांडली आहेत. यांनाही प्रवास करून भूक लागली होती, पाहिजेच होतं जेवण. पटापटा पटापटा उठले, पानावर बसले. पानावर बसल्यानंतर तिने तूप वाढायला प्रारंभ केला. तेवढ्यात तिचा नवरा आला. त्याने बघितलं अरे कोणीतरी बैलगाडी बाहेर आहे, बैल आहेत नवीनच, कोणीतरी चारा टाकलेला दिसतोय, कोण पाहुणे आले बाबा. आज जाऊन बघतो तर एकही चेहरा ओळखीचा नाही. पण पानं मांडलेली आहेत, ही स्वयंपाक करते, तूप वाढते. त्या तूप वाढण्यावरून ओळखलं जातं पाहुणे तिच्याकडचे का आपल्याकडचे. तूप कसं वाढलं जातं पाहुण्यांना, ते कळतं त्याच्यावरून की पाहुणे तिच्याकडचे का आपल्याकडचे. तिच्याकडचे असले तर ती डावानी वाढते म्हणे, आणि सासूरवाडीचे असले तर सुईनी वाढते म्हणे, असं म्हणतात. मला माहित नाही, असं म्हणतात. ते सुईनी वाढते म्हणजे जिथून दोरा ओवतो तिकडून नाही, जिकडून टोचवतो तिकडून. त्याला वाटलं बहुतेक हिच्याकडचे कोणीतरी पाहुणे आहेत, आपल्याला माहिती नाहीत. मग तोही आला. अरे कधी आलात, बसा बस, सावकाश उद्या बरं का, सावकाश उद्या, स्वस्त जेवा, अमुक तमुक तमुक. सगळं झालं. यांची जेवणं झाली. नवरा बायकोनी उरलं सुरलं खाल्लं. मग ते झोपायला गाद्या टाकून द्या, सतरंज्या टाकून द्या, हे करा ते करा, तुम्ही थकून आलाय, हे झालंय ते झालंय. मग त्यांना गाद्या वगैरे टाकून दिल्या. ही बाई थकली होती बिचारी. सगळं झालं. सगळं झाल्यानंतर ती थकून गेली, लवकर झोपली. हाही झोपी गेला पाहुण्यांबरोबर गप्पा मारता मारता. दुसऱ्या दिवशी सकाळी हे नवरा बायको लवकर उठले. त्यांना आंघोळीला पाणी तापवून दिलं. सगळं झालं. यांच्या आंघोळी झाल्या. मग तेवढ्यात त्या बाईने विचारलं आता एवढ्या लांब जायचं आहे, लवकर निघायचं म्हणतात, कशाला आता खाऊन पिऊन जेवणच करून जा, मी पटकन पिठलं भात टाकते. ते म्हणाले हो आम्हालाही तेच म्हणायचं होतं. मग तिने बाईने पुन्हा पिठलं भात टाकला. मग पुन्हा काही झालं, थोडंसं बांधून द्यायला म्हणून दशम्या वगैरे केल्या. सगळं झालं. आता जेवणं झाली. आता त्यांच्या बैलाला वैरण पाणी झालं, सगळं झालं. आता ते निघणार गाडीमध्ये बसणार. तेवढ्यात नवऱ्याने बायकोला सांगितलं अगं तुझ्या माहेरचे लोक आलेत, त्यांना आहेर वगैरे काही करायचं नाही का. ते म्हणले माझ्या माहेरचे असले, माझ्या माहेरचे नाहीत, हे तुमच्याकडचे पाहुणे. तो म्हणला आमच्याकडे असलं कोणी नाही. ती म्हणली नाही तुमच्याचकडचे आहेत, न सांगता फुकट गिळणारे बहुतेक तुमच्याकडचे असतात, माझ्याकडचे लोक असले नाही आहेत. त्यालाही राग आला. तो म्हणला अगं चेहरे बघ, हे असले चेहरे तुझ्याच घरातले आहेत, आमच्या घरामध्ये इतकं विद्रूप कोणी दिसत नाही. ते भांडण सुरू झालं. मग कोण आहेत. ही म्हणते माझ्याकडे नाहीत, तो म्हणतो माझ्याकडचे नाहीत. मग आहेत कोण. शेवटी त्या दोघांनी धाडस करून त्यांना विचारलं. म्हणे तुम्ही आलात आमच्या घरी, पाहुणचार घेतलात, आम्हाला बरा आनंद वाटला, खूप चांगले तुम्ही, सगळं खरं आहे, पण आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, तेवढी क्षमा करा आम्हाला. तुम्ही आमचे कोण आहेत. त्यांनी सांगितलं कोणीच नाही हो. अरे कोणीच नाही तर आमच्या घरात घुसलात कसे, काय संबंध आमच्या घरामध्ये यायचा, आमचं चारा बैलांना खाऊ घालता, आमच्याकडून एवढे कष्ट करून जेवण करून जाता, काही संबंध नाही तर आलात कसे. त्यांनी सांगितलं अजिबात संबंध नाही असं नाही. मग काय संबंध आहे. अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः बादरायण संबंध वयम वयम युयम युयम. त्याने सांगितलं काही संबंध नाही असं समजू नका, थोडा संबंध आहे. काय संबंध आहे. अस्माकं बदरी चक्रम, आमच्या बैलगाडीचं एक चाक बोराच्या झाडापासून बनवलेलं आहे, बोरीच्या लाकडाचं आहे,
युष्माकम बदरी तरू, आणि तुमच्या अंगणामध्ये बोराचं झाड आहे. आमचं चाक बोराचं आणि तुमचं झाड बोराचं, हा बादरायण संबंध तुमचा आणि आमचा आहे. नाहीतर आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही. याला म्हणतात बादरायण संबंध. संबंध नसताना अल्पस्वल्प साधर्म्यावरून तो संबंध जोडला जातो. आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही आहे, पण अज्ञानामुळे हा कल्पित संबंध जोडला जातो. आणि त्याच्यामुळे तो अहंकार जर निर्माण होत असेल तर कर्ता असणारा कोण आणि क्रिया असणारी काय, आणि कर्ते पण कुणाच्या ठिकाणी आरोपित करायचं, याचं ज्ञान झालं की कर्मातला अहंकार निघून जात असतो.